गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भव्य दिव्य भगवान शंकराची मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांचे दर्गा असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्री निमित्त या किल्ल्यावर एकत्र येतात। संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळतो। अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर भरत असते। लाखो हिंदू मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेत हजेरी लावत भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे 300 वर्षाआधी असून गेलेले ख्वाजा उस्मान गनी हारुनी दर्ग्यावर नतमस्तक होत असतात। महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करीत असल्यामुळे या ठिकाणचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे। खऱ्या अर्थानं अलीकडच्या राजकारणामध्ये ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि धर्मामध्ये वाद निर्माण करून जनतेचे मुद्दे बाजूला सारण्याचा जो प्रयत्न जो सुरू आहे त्यांना हे शिकण्यासारखे हे स्थळ आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की हिंदू असेल तोही दर्ग्यामध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि इथली तर प्रथा वेगळी आहे की शेती हंगाम करायचा असेल तरी त्यांना दर्ग्यावर ते जातात। पहिलं पीक निघालं तर ते त्याला नैवेद्य चढवतात, ते दर्ग्यावर चढवतात हिंदू लोक। अशी प्रथा इथं आहे। मुस्लिमसुद्धा शिवरात्रीला या ठिकाणी उत्साहाने साजरा करतात। अशी परिस्थिती आहे। ही जी भाईचारा जो आहे हा आपल्याला बघण्यासारखा आणि याचा आनंद वेगळा आहे, पण आज या आनंदावर विरजण टाकण्याचं काम जे सुरू आहे ते बरोबर नाही आणि म्हणून या शिवरात्रीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक संकल्प घ्यावा, कारण की भगवान शिवजी या सृष्टीचे दैवत आहेत आणि त्या दैवताचा त्याच प्रकारे आशीर्वाद होता हे सगळ्यांनी मान्य केला पाहिजे। मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या तमाम जनतेला शिवरात्रीच्या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो। दरवर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इथे महाप्रसादाचं आयोजन करतो आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रतापगडला येणं होतं, दर्शन घेणं होतं, महादेवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेणं होतं आणि आपल्या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी हा आशीर्वाद दरवर्षी मागण्यात येतो की आपला हा जिल्हा सुजलाम असला पाहिजे। जिल्हा परिषदेच्या वतीनं 8 दिवसाच्या आधी या ठिकाणी एक व्यवस्थापन म्हणून बैठक लावण्यात आली होती। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्याच्या सुविधा करण्यात आल्या, पाणी पुरवठ्याची पण सोय या ठिकाणी करण्यात आली आणि रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलून या ठिकाणी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि जवळपास 10 ते 12 लाख लोकांच्या जवळपास संख्या या ठिकाणी पोहोचणार आहे आणि आजपासून सातत्यानं 5 तारखेपर्यंत यात्रा सातत्यानं सुरू राहील। आज आम्ही सगळे आलेलो आहे इथे देवाच्या दर्शनासाठी। जसं की आपल्याला माहीत आहे आज महाशिवरात्री आहे। इथे गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रतापगड जे गाव आहे तिथे 21 फुटावर महादेवाची मूर्ती आहे, पण त्यासाठी सगळेजण आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेलो। खूप छान वाटत आहे इथे आणि इथे खूप चांगली अरेंजमेंट केलेली आहे।